हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये ना आपण अगदी सोपा आणि इन्स्टंट असा पदार्थ घेऊन आलेलो आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे उकडलेली 2 अंडी घेतलेली आहेत। आता ना ह्या एका अंड्याचे आपल्याला 3 भाग करून घ्यायचेत। अशा पद्धतीने इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता। मधला भाग थोडासा जाडसर ठेवायचा जेणेकरून तो नंतर तुटणार नाही। इथे आपण दोन्ही अंड्याचे मस्त असे भाग करून घेतलेले आहेत। आता आपल्याला इथे मिश्रण तयार करायचे आहे। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण साधारणतः 1 चमचाभर इतका रवा घेतलेला आहे। त्यात 1 छोटा चमचा इतका कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे। 1 छोटा चमचा इतका आपण लाल तिखट टाकलेला आहे। पाव चमचा हळद टाकली आहे। यामध्ये अर्धा चमचा आपण धने पावडर टाकायची आहे आणि अगदी पाव चमचा इतका गरम मसाला टाकायचा आहे। आता यामध्ये ना आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात। हे सगळं मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता ह्याचा आपल्याला कोटिंग करायचं आहे अंड्याला। अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिश्रण। ज्या पद्धतीने आपण मच्छी फ्राय करतो ना, अगदी त्या पद्धतीने आपण हे अंड फ्राय करून घेणार आहोत। आता एक अंड्याचा पीस घ्यायचा आहे आणि ह्या मिश्रणामध्ये दोन्ही बाजूने व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे। अंड उकडलेलं असल्यामुळे ते ऑलरेडी थोडंसं ओलसर असतं, त्याच्यामुळे आपल्याला यात एक्स्ट्राचं कोणतं पाणी टाकायची गरज नाहीये। अशा पद्धतीने आपण बॅटर दोन्ही बाजूने मस्त असं कोट करून घेणार आहोत। आता ही अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायचे। त्यासाठी पॅन मध्ये साधारणतः 2 चमचे इतकं तेल आपण टाकलेलं आहे। गॅसचा फ्लेम एकदम बारीक ठेवायचा आहे। आता यावरती ही ज्याप्रमाणे मच्छी ठेवतो त्या पद्धतीने ही अंडी ठेवायची आहेत। इथे तुम्ही पाहू शकता आणि एका बाजूने आता बारीक गॅसवरती आपल्याला ही अंडी फ्राय होऊन द्यायची आहेत। इथे तुम्ही पाहू शकता साधारणतः 2 ते 3 मिनिट बारीक गॅसवरती मस्त अशी अंडी आपण फ्राय होऊन दिलेली आहेत। आता यांना पलटून घेऊयात आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने आपण साधारणतः अर्धा 1 मिनिटच अंड फ्राय करून घेणार आहोत। यावरती तुम्ही झाकण सुद्धा ठेवू शकता। झाकण नाही ठेवलं तर अशा पद्धतीने अंडी उडतात, त्याच्यामुळे ही अंडी जेव्हा फ्राय कराल तेव्हा अगदी काळजीपूर्वक करा। आणि सगळ्यात सोपं म्हणजे यावरती जर तुम्ही झाकण ठेवलं तर काही टेन्शनच नाही, तुम्ही झाकण ठेवून सुद्धा अंडी फ्राय करू शकता। दुसऱ्या बाजूने फक्त साधारणतः अर्धा ते 1 मिनिट आपण हे अंड फ्राय करून घेतलेलं आहे। ज्या पद्धतीने आपण फिश फ्राय करतो अगदी त्याच पद्धतीने हे अंडा फ्राय मस्त असं बनवून तयार आहे। मुलं जर नुसती उकडलेली अंडी खात नसतील ना तर तुम्ही अशा पद्धतीची अंडी बनवून मुलांना देऊ शकता, खूप आवडीने खातील। हे गरमागरम खायलाच एकदम छान लागतं। अतिशय सोपी आणि चमचमीत अशी रेसिपी आहे। नक्कीच ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करू शकता। अगदी 5 मिनिटात बनते। चला तर मग कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।